मुख्यमंत्री फडणवीसांनी सूचक विधान केल्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मी कधीही मातोश्रीवर टीका केली नाही। 16 तारखेनंतर कुणासोबतही चहा पिऊ शकतो असं विधान फडणवीसांनी केलंय। तर महाराष्ट्राची बदनामी थांबवा, आम्ही मातोश्रीवर फडणवीसांचं स्वागत करू असं राऊत म्हणाले। मातोश्रीतली दारं माझ्याकरता बंद झाली होती। मी प्रयत्न केला तरी ती उघडली नाही। परवा आता कुठल्या तरी मुलाखतीमध्ये उद्धवजी असं म्हणाले की या ठिकाणी मातोश्रीवर टीका करणं सोडलं तर देवेंद्र करता मातोश्रीची दारं उघडी होतील। मी कधीच मातोश्रीवर टीका केली नाही। मी माझ्या टीकेचा स्तर नेहमी ठेवतो, पण मला आता त्यांना एकच सांगायचं आहे, माझ्याकरता महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातली दारं आता उघडलेली आहेत। त्यामुळे दुसऱ्या दाराची लालसा मला राहिलेली नाही। बाकी चहा प्यायला बोलवलं तर मी कोणाला नाही म्हणत नाही। 2-4 दिवस आता आमची त्या ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध सगळं चालेल, पण मी 16 तारखेनंतर कोणाहीसोबत चहा पिऊ शकतो, काही अडचण नाही। तुम्ही अडाणीच्या घशात मुंबई घालण्याचं तुमचं कारस्थान थांबवा आणि जरूर मातोश्रीवरती आम्ही त्यांना मातोश्रीच्या गेटवर त्यांचं स्वागत करू आणि अगदी व्यवस्थित आतमध्ये सन्मानानं घेऊन येऊ। मी तर कलानगरच्या गेटवर जाईन त्यांना आणायला, पण हे थांबवा। महाराष्ट्राची बदनामी आहे। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही या राज्याची ठाकरे कुटुंबाची बदनामी, मातोश्रीची बदनामी म्हणजे तुम्ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची बदनामी करता, ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी आपलं अख्खं आयुष्य वेचलं। आणि कशासाठी? तर तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी। देवेंद्रजी आमचे व्यक्तिगत शत्रू अजिबात नाहीत।